रस्त्यातून इथपर्यंत आले, येता येता गोकुळनगरचा अर्धा रस्ता जे आतापर्यंत त्यांनी बांधलेला नाहीये आणि येत्या वेळेस मधात पण काही असे गड्डे वगैरे आहेत, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की ते त्यांनी त्यांचं काही जबाबदारी वगैरे, महानगरपालिका सुद्धा काम करत नाही, नगरसेवकांना सांगितलं तरी ते लक्ष देत नाहीये, तर तुमचं मत काय याच्यावर? मॅडम, मी आपल्याला सांगू इच्छुक आहे की मागील 2017 ते 22 त्या काळामध्ये आम्ही नगरसेवक होते, पण करोना काळामुळे आम्हाला तिथं काम करण्याची संधी कमी भेटलेली आहे। या कामासाठी माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांना जिल्हा नियोजन समितीमध्ये प्रस्ताव पाठविलेला आहे, पण योगायोगानं महापालिकाचे टाइम पिरियड काल संपला असून आणि 3 वर्षापासून प्रशासन आहे, यामुळे हे काम रखडलेलं आहे। 100% गवाहीनं सांगतो की आताच आमचे महानगर अध्यक्ष यांनी सांगितले की मी येताना बघितलं अर्धा रस्ता खराब आहे आणि अर्धा रस्ता चांगला आहे, तर हे रस्ता 100% होऊन जाईल असं आश्वासन आमचे माजी आमदार अमरभाऊ राजूरकर यांनी दिलेले आहेत। आणि अशोकरावजी चव्हाण साहेबांचा वाढ असल्यास कारणानं पूर्ण विकास इथं होईल। अगोदर इथलता जे नेतृत्व करत होते, आता इथं आपले गोपीवार आलेले आहेत, विकीभाऊ गोपीवार यांनी 100% साहेबापाशी कुठल्याही कामाची तिथं जाऊन तक्रार केली तर ते काम 100% होणार आहे। आज इथे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार 4 जण, एक आहे संदीप सोनकांबळे अ गटामधून, ब गटामधून माजी महापौर मोहिनीताई येवणकर, क गटामधून सर्वसाधारण महिला म्हणून मी स्वतः कविताताई गड्डम आणि सर्वसाधारण पुरुष म्हणून उमेश सिंग चव्हाण आहेत। हे 4ही उमेदवार हे साहेबांनी ह्या दृष्टिकोनातून दिलेले आहेत की प्रभाग 8चा विकास होण्यासाठी ह्या 4ही उमेदवाराकडून भरपूर मदत होईल आणि त्यांचं सहकार्य गोरक्षण गोकुळनगर पूर्ण प्रभाग 8ला मदत होईल। आणि ह्यापैकी 4ही उमेदवार हे पहिले पण नगरसेवक होते, त्यांच्या कार्याचं हे फळच आहे की त्यांना पुन्हा एकदा हे संधी मिळालेली आहे। संधीचं सोनं करण्याचं आम्ही पुरेपूर कोशिश करू आणि 4ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केलं तर हे चव्हाण साहेबांचे हात बळकट होऊन आपण त्यांच्या विकासाला गती देऊ शकतो आणि विकासाला गती देणं म्हणजे हा प्रभागाचा आपला विकास होणं आहे। ह्या दृष्टिकोनातून आम्ही इथे आलेलो आहे। आज आमचा प्रचाराचा नारळ हा हनुमान गोरक्षण मंदिर हनुमान मंदिर मध्ये आपण फोडलेला आहे जल्लोषामध्ये आणि पूर्ण गोरक्षण आणि गोकुळनगर परिसरातल्या बांधवांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन हे आश्वासन हे दिलेलं आहे। अशोकराव, संपूर्ण गोरक्षणचा हा भाग आहे तो आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करून आणणार आहे, कारण हा गोरक्षणचा भाग हा आमच्या इकडच्या गोरक्षणचा नसून शिवाजीनगरचं चव्हाण साहेबांचंच हे कुटुंब